नगरसेवक नसताना मी 10 वर्ष समस्या सोडवतच होतो, आंदोलनात राबतच होतो, चळवळीमध्ये राबत होतो. रात्री 2-2 वाजता मी पोलीस स्टेशन गाठलेलं. मी सातत्यानं संपर्कात लोकांच्या असल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट काय, मला हे सर्व करायला काय पैसे लागत नाही. मला फक्त माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज पाहिजे आणि माझ्या ॲक्टिवामध्ये पेट्रोल पाहिजे, बस. याच्या पलीकडे मला काही नको. माझं काय ऑफिस तर नाहीच आहे. माझ्याकडे ऑफिस घेण्यासाठी काय पैसे नाही आहेत. माझ्याकडे काय करोडो लाखो रुपये नाही आहेत तर मी माझं ऑफिस घेऊ शकू. मोठ्या ऑफिसमध्ये बसून, AC च्या आतमध्ये बसून लोकांशी संपर्क होत नाही. त्याच्यासाठी रस्त्यात धावावं लागतं. आणि मी रस्त्यातला माणूस. लोक बोलतात मला, अरे क्या गाडी भी नहीं लिया अभी तक. मी ॲक्टिवा आहे, अच्छी ॲक्टिवा में 4 लोग ज़्यादा मिळते. लोकांमध्ये जुळलेला माणूस आहे, लोकांच्या सुखदुःखाशी समोरच असलेला माणूस मी आहे. की रॅशनल थिंकिंग असतं ना, लॉजिक आणि प्रश्न विचारायचे सतत. जोपर्यंत तुझं समाधान होत नाही ना की हे बरोबर आहे, तोपर्यंत तू असं मान नाही डोलवायची. मला माहिती आहे की मी तर माझा निर्णय स्वतःच घेणारी आहे. जेव्हा माझा बाप मेला तेव्हा लोकांना माझी जात कळली. म्हणजे सुभाष टेकडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किंवा सर्व महापुरुषांचे विचार रुजवण्याचं काम संपूर्ण बहुजन समाजाने केलेलं आहे. आपण ती दुवा असणं सरकारमध्ये आणि लोकांमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून ती दुवा बनायला खूप आवडेल. कारण की ते मला हवं आहे. काही लोकांना पाण्याचे प्रॉब्लेम्स आहे, काही लोकांना इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, कुठे स्ट्रीट लाईट नाही आहेत. सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विचार करावा हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते करण्याचा धुरा आता मला सांभाळायचा आहे. मी नगरसेवक म्हणून काम करत असताना मी कोणाकडनं 1 रुपया मागितला नाही. किंवा अनधिकृत बांधकामं काही केली नाहीत, अनधिकृत बांधकामातनं काही पैसे घेतले नाहीत किंवा मी दलाली केली नाही. मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याचा विडा उचललेला आहे. संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी मी सर्वांनी घेतलेली आहे ना. आणि त्याच्यामुळे कोणी विचार करू नये. आणि जर असं काय वाटलंच, आमची त्यांची राजकीय युती आहे, आमची काय वैचारिक युती नाही आहे. वैचारिक युती नाही, आमचे विचार आम्ही आमच्या पद्धतीने करणार. जर आमच्या विचाराच्या मध्ये जर कोणी आलं तर आम्ही आमचा वेगळा विचार करू ना. जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, कापलो गेलो तरी तोडले नाही तुला. घे भीमा तुला या उद्ध्वस्त झाल्या घरांची वंदना, भीमराया घे तुला या लेकरांची वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला आता 69 वर्ष झालीत. यानंतर त्यांच्या संघर्षाप्रती निष्ठेने त्यांच्या विचारांवर प्रेम करणारी आणि त्यांच्या चळवळीचा हा गाडा पुढे नेणारी फार बोटावर मोजण्या इतकी माणसं आज समाजात उरली आहेत. काळ बदलला, राजकारणाची समीकरणं बदलली, परंतु तरी देखील आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठता राखणारी खूप कमी जण आहेत. त्यापैकी नाव घ्यावं लागेल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक, ठाणा जिल्हा अध्यक्ष आणि उल्हासनगर महानगरपालिकेत ज्यांनी 3 वेळा लोकप्रतिनिधित्व केलं आहे, माजी नगरसेवक, माजी सभापती प्रमोद टाले. आणि आज त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे एक भीमसैनिक आपल्यासोबत आहे आणि एक भीमकन्या आपल्यासोबत आहे, प्रमोद टाले आणि अक्षता टाले. तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशगाथा पॉडकास्टमध्ये. उल्हासनगर महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आज तुमच्या मार्फत, या आकाशगाथेच्या मार्फत मतदारांशी जो संवाद होतोय, तो संवाद या आकाशगाथाच्या निमित्तानं होतोय. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. जे स्कूल ऑफ आर्टचा एक विद्यार्थी जो फोटोग्राफीमध्ये त्यांनी डिप्लोमा धारण केला आहे. उल्हासनगरमध्ये मला आठवतं सुभाष टेकडीमध्ये कलाकृती नावाचा स्टुडिओ होता, त्याचे तुम्ही संचालक होते. मग माणसांचे चेहरे टिपता टिपता राजकारणात आले आणि एक कलावंत ते आजचा प्रस्थापित राजकारणी या प्रवासात मागे वळून पाहताना काय दिसते? जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जेव्हा डिप्लोमा करत होतो मी पेंटिंगचा, तेव्हा बरेचसे अनुभव इथल्या मुंबईचे आलेत. त्याच पद्धतीनं कलाकृती स्टुडिओ असताना जेव्हा मी प्रत्येक घरात जायचो
तेव्हा त्यांचं असणारं दुःख आणि त्यांचे असणारे संकट ही मी जवळून बघितलेली आहे. म्हणजे एक सामान्य माणूस किंवा एक गरीब माणूस कसा जगतो, कसा राहतो, याचं अगदी अवलोकन जेव्हा मी केलं तेव्हा मला 30-40 वर्षापूर्वीची सुभाष टेकडी वेगळी होती, त्याचे प्रश्न वेगळे होते. सुभाष टेकडीचे प्रश्न तेव्हाही तितकेच होते आणि आजही तितकेच आहेत. सुभाष टेकडीमध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा माझी उर्मी तयार व्हायची मग तेव्हा आपण कलाकाराच्या नजरेने ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू लागलो. आणि तेव्हापासून हा सुभाष टेकडी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मोठा बालेकिल्ला. आणि या बालेकिल्ल्यामध्ये यांच्या ज्या भावना आहेत, जनतेच्या ज्या भावना आहेत, त्या बाबासाहेबांबद्दल आणि बहुजन समाजाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या भावना टिकवण्यासाठी जेव्हा मी काम करू लागलो, त्यांचे प्रश्न सोडवू लागलो, तेव्हा एक झंझावात बाबासाहेबांच्या विचारांचा हा माझ्यात तयार झाला. मी बहुजन समाजातला जरी असलो तरी बहुजन समाजापर्यंत बाबासाहेबांचे विचार कसे पोस्ट करता येईल या दृष्टिकोनातनं सातत्यानं या 25-30 वर्षामध्ये काम करत आलो. म्हणून गेली 40 वर्ष सातत्यानं काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, महात्मा फुल्यांचे विचार, महाराणा प्रतापांचे विचार, या विचाराला प्रेरित होऊन मी सातत्यानं आज काम करतोय, सातत्यानं जनतेची सेवा करायचा प्रयत्न करतोय. अक्षता, मी तुमच्याकडे येतोय. महाराष्ट्रातील एक रंगमंचावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री, नर्तकी म्हणून महाराष्ट्र ओळखतोय तुम्हाला, पण रंगमंचावरून थेट राजकारणाच्या रणमैदानात उडी घेण्याचं धाडस कसं केलं, किंवा नेमकी काय भूमिका आहे याच्यामध्ये? सर्वात पहिलं तर तुम्ही आम्ही करू नका, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. अक्षता म्हणालात तरी चालेल. आणि अभिनय किंवा नर्तन ह्याच्यामधून माझी कला मी जोपासत होती इतकी वर्ष. पण आता मला असं वाटतं मी एक यूथ म्हणून, एक स्त्री म्हणून काहीतरी अजून करायला पाहिजे. स्वतःसाठी स्वतःची आवड ही बाजूला ठेवून आपल्या देशाची, आपल्या नागरिकांची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे हा निर्णय घेतला आणि खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. कारण की एक आपली आवड असते जी आपण खूप छानपैकी जोपासत असतो, बरोबर. आणि एक आपली जबाबदारी असते. ही माझी जबाबदारी आहे. माझ्या लोकांसाठी ही काम करण्याची संधी मला मिळणार आहे आता. ते माझं भाग्य आहे आणि देवाने मला सांगितलंय की हे तू कर आणि हे तू चांगलं करशील. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे माझ्यावर आणि माझ्या लोकांवर की आम्ही एक छान मिळून उल्हासनगरचा विकास करू शकू. आता जेव्हा मी इथे उतरणार आहे तेव्हा मला माहिती असणार आहे की ह्यांचे काय दुःख आहेत, ह्यांचे विचार काय आहेत. त्यामुळे आपण दुसरं होऊन जेव्हा त्यांच्या शूजमध्ये जाऊन आपण बघतो त्या नजरेतून, तेव्हा आपल्याला त्यांच्या जास्त जवळ पोहोचता येतं आणि काम करता येतं. पण अक्षता, प्रतिस्पर्धी असाही हल्लाबोल करतील तुझ्यावर की तू नवीन आहेस, तुला अनुभव नाहीये, राजकारणाचा अनुभव नाही, लहान आहेस, तू काय राजकारणात दिवे लावशील? लहान तर मी आहे, पण मला असं वाटतं वय हे काय मॅटर नाही करत. कारण ती क्षमता ना प्रत्येकामध्ये असते. जसं आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना 16 वर्षीच केली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आजच्या युगामध्ये क्रिकेटपटू कॅप्टन होतात इंडियाचे, स्मृती मंदाना वगैरे, ते सगळे यंग आहेत पण ते भारताचं नेतृत्व करू शकतात. तर ती नेतृत्वाची क्षमता एका यंग माणसामध्ये असू शकते. हे कॉन्स्टिट्यूशन लिहिणारे आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण माहीत होतं, त्यामुळेच तर त्यांनी तसं लिहिलं असेल ना, बरोबर आहे. त्यामुळे ते मला माहिती आहे की मला दिवे लावायचे नाही आहेत. मला छोटी छोटी कामं करून लोकांच्या बेसिक समस्या सॉल्व्ह करायच्या आहेत आणि ते मी करू शकते. वय मॅटर नाही करत. प्रमोदजी, सुभाष टेकडी पाहिलं तसं तर आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी बालेकिल्ला, पण एवढी वर्ष काम करताना तुम्ही ओबीसी समाजातून आलेला असताना देखील ओबीसी असल्याची कधी अडचण आली का, याची जाणीव झाली का तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. सुभाष टेकडी परिसर हा सुरुवातीला सैतान टेकडी होती.
आणि ते वसवण्याचं काम आणि बाबासाहेबांचे विचार रुजवण्याचं काम किंवा बालेकिल्ला जो कसा झाला हे सर्व करण्याच्या पाठीमागे बरेचसे बहुजन समाजाचेच लोक होते. मारुती जाधव, आज जे शहीद मारुती जाधव, ते तर सर्वात मोठा त्यांनी पुढाकार घेतला होता. बरोबर. तिथे मिसाळ होते, आमचे गुजर कंपनी होती. गुजर कंपनीचं तर फार मोठं योगदान आहे. आणि हे असताना ओबीसी म्हणून मी जेव्हा काम करत असतो, जेव्हा माझा बाप मेला तेव्हा लोकांना माझी जात कळली. आणि हे सर्व करत असताना काही राजकीय गैर उपयोग होऊ शकतो. अच्छा. परंतु इनऑल जी जनता आहे ही जनता बहुजनवादी आहे, बहुजन प्रेमी आहे आणि बहुजनांचं या सुभाष टिकळीमध्ये फार मोठं योगदान आहे. विशेषतः मारुती जाधवांचं खूप मोठं योगदान आहे. पण राजकारणात कपडे बदलावे तसे लोक पक्ष बदलत आलेले आहेत. तुम्ही गेली 30-40 वर्ष एक पक्ष, एक नेता, एक झेंडा, एक विचार घेऊन जोगेंद्र कवाड यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीची धुरा सांभाळत आहात. हे कसं शक्य झालं एवढ्या वर्षात? म्हणजे तुम्हाला इतर पक्षांमध्ये जावंसं वाटलं नाही? इतर पक्षांमध्ये मला खूपदा बोलवलं, मोठमोठे आमिष दिले, मोठमोठ्या पदाची ऑफर दिली. परंतु रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करत असताना प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे लॉंग मार्च प्रणेते आहेत. यांनी मोठा गिनीज बुकमध्ये नोंद होईल असा लॉंग मार्च काढला. बरोबर. आणि त्यांच्यासोबत जेव्हा मी संपर्कात आलो तेव्हा त्यांनी सातत्यानं एका कम्युनिटीसाठी काम नाही केलं किंवा एका फक्त दलित वर्गासाठी काम नाही केलं. त्यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, कष्टकरी सर्व जनतेसाठी ते काम करत असताना त्यांचे असणारे विचार हे मी जवळून अभ्यासलेलं आहे. आणि त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. कधीच म्हणजे असं पाठीमागे खेचण्याचं काम केलं नाही, उलट मला वाढवण्याचं काम केलं. माझ्या लोकांची कामं झाली आणि या चळवळीमध्ये काम करताना बाबासाहेबांचे विचार त्यांच्या प्रेरणेतून मी घेतलेत. आणि त्यामुळे एक पक्ष, एक झेंडा, एक निष्ठ आणि शेवटपर्यंत हे जे कफन आहे, हे निळं कफन, हे निळं कफनच म्हणेल मी. सरांची निळी शाल आहे, ते हे आपलं शेवटपर्यंत निळं कफन निश्चित राहील याची मला खात्री आहे. मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही, कुठेही जाणार नाही. मी जे काय होईल, मला जे काय व्हायचं, मला जेवढी सेवा करायची संधी मिळेल ती या निळ्या झेंड्यामध्येच मिळेल एवढी मला निश्चित शाश्वती आहे. रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करत असताना या निळ्या झेंड्याखाली मी सातत्यानं 25 वर्षापासून काम करतोय. मी कधी कुठली अपेक्षा ठेवली नाही. मला पैसे कमवायची आवश्यकता कधी वाटली नाही. माझं कुटुंब व्यवस्थित आहे आणि अपेक्षाच ठेवल्या नाही. फक्त मी देणेकरी व्हावं असं नेहमी कवाडे सर बोलतात, मी घेणेकरी होऊ नये. त्याच्यामुळे मला जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यात मी समाधानी आहे. आणि आत्मसन्मान हा सर्वात मोठा असतो. त्या सन्मानाचं समाधान हे खूप मोठं असतं. त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त लोकांची सेवा करायची संधी मिळते ती मी करतो. अक्षता, तुझं ऍक्टिंग मध्ये खूप चांगलं करिअर होत होतं, म्हणजे आज महाराष्ट्र तुला ओळखायला लागलाय. मग विनाकारण या राजकारणाच्या फंदात पडायचं कारण काय? खरं तर राजकारण काही फंदात पडायचं नाहीये, ही सेवा आहे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून या ज्या उल्हासनगर वासियांसाठी मी उभी राहणार आहे ते काम करायला मला खरंच आवडेल. लहानपणीपासूनच मी लोकांना पाहिलंय जवळून. बाबा जेव्हा कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतील किंवा रोज कोणीतरी येतं, सारखा पाण्याचा प्रश्न असतो, सारखं तेच का रिपीट होतात प्रॉब्लेम्स तेच कळत नाही मला. पण मग बाबा कशा प्रकारे ते सॉल्व्ह करतात, कोणाला फोन लावला की काय होतं आणि मग किती लवकर सोल्युशन दिल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद जो असतो ना तो बघण्यासारखा असतो. तर ते एक छोटंसं हसू त्यांच्या चेहऱ्यावर आलं ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते आपण
आपण ती दुवा असणं सरकारमध्ये आणि लोकांमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून, तर ती दुवा बनायला खूप आवडेल, कारण की ते मला हवं आहे. तर जी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो मला बघायचा आहे आणि मला खूप आवडेल हे काम करायला. मी ज्या विभागामध्ये राहते खरं तर तिकडे सगळ्या प्रकारची लोक आहेत. अगदी लहान कामं करणारी, मजूर, काही नोकरी करणारी, बरोबर बरोबर, काही बिझनेस सगळे करणारी, आर्थिक दुर्बल घटकातील लोक. सगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक एक नागरिकांसाठी प्रत्येक वेगळी सोल्युशन्स असतात, वेगळे प्रॉब्लेम्स असतात त्यांचे. तर ते प्रॉब्लेम्स काय आहे ते समजून घेणं आणि त्यांच्यासाठी ते उपाय देणं हे काम इम्पॉर्टंट आहे. कारण की सगळे वेगळे वेगळे आहेत. यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. काही लोकांना पाण्याचे प्रॉब्लेम्स आहे, काही लोकांना इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, कुठे स्ट्रीट लाईट नाही आहेत. सर्वांगीण विचार करावा, सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विचार करावा हे लोकप्रतिनिधीचं काम असतं. आणि ते करण्याचा धुरा आता मला सांभाळायचा आहे. कॅब प्रमोदजी, तुमच्याकडे फार मोठा फौजफाटा नाहीये, बॉडीगार्ड्स नाहीयेत, मनी मसल्स काही नाहीये. म्हणजे काही लोकांकडे वेपन असतं ते देखील नाहीये. तरी देखील मी बघतो की 12-18 तास तुम्ही वॉर्डामध्ये फिरत असता, महानगरपालिकेत फिरत असता आणि लोकांमध्ये रमत असता. तर ही स्ट्रॅटेजी कसं काय जुळवून आणता? स्ट्रॅटेजी सोपी आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे मी नगरसेवक म्हणून काम करत असताना मी कोणाकडनं 1 रुपया मागितला नाही. अच्छा. किंवा अनधिकृत बांधकामं काही केली नाहीत, अनधिकृत बांधकामातनं काही पैसे घेतले नाहीत किंवा मी दलाली केली नाही. मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याचा विडा उचललेला आहे. क्या बात. आणि त्यातनं मला 2 पैसे मिळतील अशी काही अपेक्षा नाही. त्याच्यामुळे लोक माझे सर्व मित्र आहेत ना, लोक माझे सर्व मित्र आहेत. आणि लोकांचं समाधान करणं, त्यांना त्यांच्यासोबत नम्रपणे वागणं, म्हणजे नम्रता ही फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा माणूस पदावर येतो, वरवर जातो, तेव्हा तो अधिक नम्र व्हायला लागतो. तसा नम्रपणा माझ्यामध्ये आहे. म्हणजे मला स्वतःला तयार केलं. नाही, पण बऱ्याच लोकांची जनसंपर्क कार्यालय असतात. तुम्ही 40 वर्ष झालं स्वतःचं ऑफिस पण नाही टाकली. मी स्वतः घरी असलो तरी घर माझं कार्यालय, चौकात असलो तर चौक माझं कार्यालय. मी जिथे जाईल तिथे माझं कार्यालय तयार होतं. अच्छा. मी जिथं जाईल तिथे लोकांच्या समस्या तिथल्या तिथे सोडवतो. तिथल्या तिथे अटॅच. काही लोक म्हणतात नंतर या, घरी या, ऑफिसमध्ये या. मी तसं नाही करत, स्टॅम्प घेऊनच फिरतो. काही लोक सकाळी फोन केल्यावर त्यांना रात्री रिप्लाय मिळतो. अच्छा. माझं तसं नाही आहे ना. मी पदच याच्यासाठी घेतलंय की मला लोकांची सेवा करायची. मग गेल्या 3 टर्म तुम्ही उल्हासनगर महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधित्व केलंय. तुम्ही नगरसेवक म्हणून, सभापती म्हणून भूमिका निभावली. ह्या टर्म्समध्ये 5 वर्ष नाकारलं देखील तुम्हाला. तेव्हा तुम्ही खचून गेलेत का? किंवा ह्या 15 वर्षामध्ये तुम्हाला आपल्या सुभाष टेकडीच्या जनतेला काय काय देता आलं? मध्ये मला 2दा जनतेने नाकारलं. अच्छा. पण त्याची कारणं वेगळी होती. तो एक तर मी राजकीय बळी ठरलो होतो. राजकीय बळी ठरल्यामुळे मला निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. परंतु हे पराभव जरी पत्करला, नगरसेवक पद जे होतं ते संविधानिक पद आहे. बरोबर आहे. परंतु रिपब्लिकन चळवळ हा माझा मुख्य गाभा होता. अच्छा, ते पद महत्वाचं वाटतं. हा, रिपब्लिकन चळवळीचा एक साधा कार्यकर्ता म्हणून जो मी होतो ते मला खूप मोठं होतं या नगरसेवक पदापेक्षा. आणि सातत्याने मी रिपब्लिकन चळवळ राबवत राहिलो, त्याच्यामध्ये काम करत राहिलो, त्याला वाहून घेतलं. पुन्हा जनतेने बघितलं, प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. जनतेने पुन्हा निवडून दिलं. म्हणजे ज्या व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये अहंकार आला की तो माणूस संपतो. खरी गोष्ट. म्हणून मी ठरवलं आयुष्यात कधीही कुठल्याही गोष्टीचा अहंकार आणायचा नाही, कुठेही इगोस्टिक व्हायचं नाही. जनतेशी, पब्लिकशी नम्रपणेच वागायचं. कारण की आपण जेवढं नम्र राहू तेवढं आपण मोठं होतो, उंची गाठतो.
हे मला कळलं आणि मी माझ्या स्वभावात खूप बदल करून घेतले. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मला पद असेल नसेल, संविधानिक पद नसेल, परंतु या चळवळीशी इमाने इतबारी मी सेवा करायचा प्रयत्न करणार. नगरसेवक म्हणून जेव्हा काम करत असताना विकासाची गंगा आपल्या प्रभागामध्ये कशी आणता येईल याचा आपण सातत्याने प्रयत्न केला. आणि मला वाटतं या उल्हासनगर शहरामध्ये तरी सर्वात जास्त काम करण्याची संधी मला मिळाली. सर्वात जास्त निधी मी आणू दलित शकलो. वस्त्यांमध्ये दलित वस्ती म्हणजे मी सभापती असताना दलितच्या वस्तीचा संपूर्ण शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये कोणालाही एवढा निधी नाही मिळाला, तेवढा निधी मी आणला आणि संपूर्ण 105 झोपडपट्ट्यांमध्ये तो निधी मी वाटलेला आहे. त्याचबरोबर कामगारांसाठी विशेष प्रयत्न करून आपण कामगार भरती केली, बॅकलॉग भरला. हा फार मोठं अचिव्हमेंट आहे. मागच्या महिन्यात जवळपास 27 हंगामी कामगारांना आपण कायमस्वरूपी घेतलंय. या फार मोठा अचिव्हमेंट यावेळेस केला म्हणजे आपण. आंबेडकरी चळवळीच्या कोणकोणत्या आंदोलनांमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि नगरसेवक म्हणून तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणती अशी लक्षणीय जी लक्षात राहणारी कामं आहेत ती केलीत? रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करत असताना जिथे जिथे अन्याय अत्याचार होत होता तिथे तिथे आपण प्रकर्षाने पहिल्यांदा जाऊन गेलो. रिडल्सचं प्रकरण असेल किंवा कानपूरचं पुतळ्याच्या विटंबनेचं प्रकरण असू द्या किंवा मंत्रालयावर मी मुंडन मोर्चा काढला होता त्यावेळेस एका प्रकरणात. अजूनही माझ्यावर 7 केसेस चालू आहेत. हो का? पहिल्यांदा 19 केसेस होत्या, 19 पैकी आता 7 राहिल्यात आणि 3 मध्ये मला वॉन्टेड आहे. हे परिस्थिती आहे. म्हणजे कार्यकर्ता जेव्हा काम करतो रिपब्लिकन चळवळीमध्ये सर्वात खस्ता त्याला खावे लागतात कार्यकर्त्याला. आणि कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम प्राध्यापक जोगेंद्र कवाडे करतात, म्हणून मी टिकवलंय. पण आता तुमची युती जी आहे ती शिंदे शिवसेना गटाशी आहे. म्हणजे एकीकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा कट्टर आंबेडकरवाद तर दुसरीकडे शिवसेनेचा हिंदुत्ववाद, यांचा समन्वय, यांचा मेळ कसा साधायला तर तुम्ही युतीच्या धर्मात? बाबासाहेब पण बोललेले आहेत, तुम्ही सत्तेमध्ये जा तर तुमचा विकास होईल. आता शिंदेबरोबर जेव्हा युती झाली तेव्हा आपल्या प्रभागामध्ये जवळपास 9 कोटी रुपयाचा निधी मी आपल्या फक्त प्रभागात आणला. ही फार मोठी उल्हासनगरमधली गोष्ट आहे. आणि हे सर्व करत असताना शिंदेबरोबर आत्ता आलो, आमच्यावर टीका व्हायला लागली. परंतु त्याच्या आधी 15-20 वर्ष आम्ही काँग्रेस बरोबर होतो. काँग्रेसने आम्हाला काय दिलं? फक्त आमचा वापर करायचा आणि त्यांचं काम झालं की आम्हाला बाजूला कचऱ्यात फेकायची, अशी ही यांची नीती आम्ही स्वतः अनुभवलेली, मी स्वतः अनुभवलेली, आमच्या पक्षाने अनुभवली, रिपब्लिकन चळवळीने अनुभवली. आमचे रामदासजी आठवले आज का गेले तिकडे, त्याला कारणच हे आहे की या लोकांनी कायम आमचा वापर केलेला. तर एकनाथजी शिंदे हे खरं तर बहुजनवादी आहेत, त्यांचे विचार बहुजनवादी आहेत. आणि हे बहुजनवादी विचार ते करत असल्यामुळं त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पक्ष बघितला तर सर्व धर्माचे, सर्व थरातील सर्व लोक त्यांच्या सोबत आहेत. बरोबर. आनंदराज आंबेडकरजी आज त्यांच्या सोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं ही जी युती तुमची झालेली आहे ती ह्या निवडणुकांमध्ये कायम राहणार आहे का? आणि या युतीचा प्रमोद टालेंना, पीपल्स रिपब्लिकन पक्षाला उल्हासनगरमध्ये किती फायदा होणार? राजकीय गणित करताना आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत, जेव्हा युती घडली त्यावेळेस कमीत कमी सत्तेचा 10% वाटा हा आमच्या पक्षाला मिळाला पाहिजे अशी एक माफक इच्छा, अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. त्या युतीचा शिल्पकार खरं पाहिलं तर मीच आहे, मी स्वतः. अच्छा, या युतीचा. हा, म्हणजे पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना यांची युती घडवण्यामध्ये माझा फार मोठा हात आहे. आणि ती आपण घडवली त्यावेळेस सर्व पक्षाच्या लोकांना सत्तेमध्ये कमी 10% वाटा मिळाला पाहिजे या अपेक्षेने आपण काम करत होतो. एकनाथजी शिंदे शब्दाला पक्के आहेत, एकदा शब्द दिला तर ते पाळतात, हा आमचा अनुभव आहे.
आमचे जयदीप कवाडे जे पक्षाचे कार्याध्यक्ष आहे त्यांना लघु उद्योग महामंडळाचं अध्यक्षपद दिलं. नंतर बरेचसे त्यांनी DPDC मध्ये मेंबर आमचे पाठवलेत. आणि लोकसभा आणि आमदारकीला आम्ही सातत्यानं त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले. आपल्याला यश पण आलं. खासदार श्रीकांतजी शिंदे जेव्हा खासदारकीला उभे होते तेव्हा आम्ही एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे घेऊन माझ्या प्रभागामध्ये लीड घेऊन खासदार म्हणून निवडून आले. तसंच आमदारकीला पण आमचे डॉक्टर बालाजी किणीकर जिथे हे सर्व मायनसमध्ये होते आज लीडमध्ये आणण्याचं काम आपण केलं. अक्षता, तू उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेची ब्रँड ॲम्बॅसिडर पण होतीस. तर तुझा तो अनुभव असेल किंवा तुझं शिक्षण असेल, तुझा अभ्यास असेल, याचा तुला या लोकसेवेला कसा उपयोग होणार आहे? ॲक्च्युली शिक्षण हा माझा खूप जवळचा विषय, कारण अभ्यास मला खूप आवडतो आणि लहानपणीपासूनच एक छान मार्क्स मिळवायचे आणि छान अभ्यास करायचा, समजून घ्यायचा विषय, हे लहानपणीपासून माझ्यात होतं. जे आईने मला शिकवलं, जे माझ्या दादाने मला शिकवलं. माझा दादा आज IAS जेव्हा झाला त्याच्या आधी मी त्याचा प्रवास पाहिला आहे, त्याच्यासोबत पुस्तकं वाचली आहेत. त्याने जी प्रशासकीय पुस्तकं तो वाचायचा किंवा अभ्यास करायचा त्याच्यामधून मी काही धडे घेतले आहेत. त्यानंतर माझे विषयच ग्रॅज्युएशनला पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी होते. त्यामुळे मानसशास्त्र आणि पॉलिटिकल सायन्स तर नो डाऊट, आणि त्याचबरोबर फिलॉसॉफीमध्ये मी ग्रीक फिलॉसॉफी, इंडियन फिलॉसॉफी, न्याय, वैशेषिक, योग, हे सगळं मी अभ्यासलं आहे. ग्रीक फिलॉसॉफीमधून तर मेनली डेमोक्रेसी कुठून आली तर ग्रीक फिलॉसॉफी सॉक्रेटिसने आपल्याला फर्स्ट इंट्रोडक्शन केलेलं. तर ह्या सगळ्याचा उपयोग मला डिसिजन मेकिंगमध्ये किंवा सिच्युएशन समजून घेण्यामध्ये, मॅनेजमेंटमध्ये त्याचा मला उपयोग होतो. तुझ्या निरीक्षणातून उल्हासनगरमधल्या किंवा महिलांचे प्रश्न कोणते आहेत आणि ते सोडवण्यासाठी तुझ्याकडे कृती कार्यक्रम काय आहे? मला मनापासून खरंच कधी कधी वाईट वाटतं की ज्या स्त्रिया आहेत ना, घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढ्या त्या बंदिस्त झाल्या आहेत ना, त्यांना स्वतःची आवड जपण्याचं, त्यांना स्वतःसाठी वेळ देण्यासाठी उसंत नाही मिळत. स्वतः व्यायाम करणं, स्वतः छान खाणं, सगळ्यांसाठी त्यांना फक्त देत असतात. घरच्या पुरुषासाठी, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या आई बाबा, सासू सासरे त्यांच्यासाठी काम करत असतात, स्वतःसाठी काहीच नाही करत. का? कारण त्यांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या समस्या आहेत, समजा पाणी नाही आलं, अरे आज पाणी नाही आलं, तर त्यांच्या मनात एक अरे आज कसं होणार, उद्या नाही आलं तर काय होणार, हे ज्या छोट्या प्रश्नांमुळे त्या स्ट्रेसमध्ये येतात. किंवा रात्री 2ला पण जागावं लागतं, पहाटे 4ला पण उठावं म्हणजे लागतं. त्यांचा वेळ त्या कामांमध्ये इन्व्हेस्ट होतोय जो नाही व्हायला पाहिजे. आजकाल आपण बघतो की नवीन जनरेशन आहे ना, ती काम करते आहे, पण या सोशल मीडियाच्या जंजाळात पण थोडी अडकलेली आपल्याला दिसते. आपले जे लहान मुलं आधी बाहेर खेळायला जायचे ते आता ते मोबाईलमध्ये रील्स स्क्रोल करत बसतात. तर मला असं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये अशी एक जागा हवी, असं एक स्टेज हवं किंवा एक गार्डन हवं की जिथे मुलं मैदानात जाऊन खेळतील, चार नवीन खेळ येतील, किंवा जे आपल्याकडे कॉम्पिटिशन्स होतात डान्सच्या, स्पोर्ट्सच्या, सिंगिंगच्या, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. एक कलाकार म्हणून माझी खूप मनापासून इच्छा आहे की सगळ्यांना ना आपली आवड जोपासण्याचं एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं की जिथे कॅरिओकेचे आपण मैफिली जमवू शकू, जिथे डान्सचे आपण प्रोग्राम घेऊ शकू आणि एक छान हसत खेळत आपण एक वातावरण जिथे तयार करू शकू. अशी एक छोटीशी स्पेस का होईना पण एक स्वतंत्र जागा हवी महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि तसंच तरुणाईसाठी. आपण एक सुरक्षित वातावरणात वाढलं पाहिजे. जाता येता स्टेशनवरून घरापासून स्टेशनपर्यंत जाता रात्री बेरात्री महिला येतात, त्यांच्यासाठी आपण काय सुविधा करू शकतो तर CCTV कॅमेरे लावू शकतो. तसंच आपण काही हेल्पलाईन नंबर्स आपण ठेवू शकतो की काही इमर्जन्सी झाली तर आपण लगेच फोन केला की तात्काळ मदत तुम्हाला मिळेल. काही रिक्षा
महिलांनी ड्रायव्हर्स असतील तर किती सोयीचं वाटेल ना महिलांना, की अरे आपण एका सुरक्षित वातावरणात आहोत, कारण की आपल्याला जी घेऊन जाणारी ती एक महिला आहे. तर महिला प्रतिनिधित्व प्रत्येक क्षेत्रात आलं तर आपल्याला एक महिलांचं पूर्ण विकास घडवता येईल. आपल्या प्रभागामध्ये, आपल्या उल्हासनगरमध्ये काही आरोग्य सेवा उपलब्ध नाही आहेत, त्या उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यांच्यासाठी जिम्स, स्वतंत्र क्या बात गार्डन्स, ओहो. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी छोटी कामं जी त्यांना रोजगार प्राप्त मिळतील आणि त्याच्यामुळे ते आत्मनिर्भर होतील. नवीन पिढी लोकशाहीकडे कशी पाहते, एकंदरीत ह्या मतदानाच्या प्रक्रियेकडे कशी पाहते, तुझं निरीक्षण काय? सर्वात जास्त यावेळेस युथ मतदार आहेत. हो हो. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याप्रमाणे राजकीय लोकशाहीला एक सामाजिक लोकशाहीचा आधार हवा असतो. तर त्याच्यामध्ये कोण येतं? सर्वात पहिले आत्ता नवीन जनरेशन आहे आणि नवीन जनरेशनचे जे नवीन विचार आहेत त्यामुळे आता ना पूर्ण डेमोक्रेसी शेप होणार आहे. आता जुनं मागे जाणार आहे, नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि नवीन आयडियाज, काहीतरी वेगळं युनिक थॉट जे आता आपण सोशल मीडियावर बघतो खूप छानपैकी वापर करतात लोक, कारण की आम्ही खूप एक्सप्लोअर करतोय सध्या. म्हणजे आम्ही एवढ्याशा जगात नाहीये, आम्हाला जपानमध्ये काय चालू आहे, चीनमध्ये काय चालू, अमेरिकेमध्ये काय चालू आहे सगळं माहिती आहे. खरी गोष्ट. आणि ते एवढ्या लेवलवर गेले तर आपण का नाही जाऊ शकत? म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये तुला असं वाटतं सुभाष टिकणीचा युथ तुझ्या बरोबर असेल? नक्कीच असेल, कारण जी माझी एक विचारसरणी आहे ती मी त्यांच्यासोबत समजा शेअर केली तर त्यांना ती पटणार आहे. अच्छा. कारण की माझे मत किंवा हे एक्सेप्टिंग मोडवर असतो. आम्ही अजून आम्ही इव्हॉल्व्ह होतोय. अजून आमच्यावर असं ठोस हे नाही झालेत, प्रभाव नाही आहेत की इन्फ्लुएन्स नाही आहेत. आम्ही अजून मोल्ड होतोय, आम्ही एक्सेप्टिंग बिहेवियरवर आहेत. त्यामुळे नवीन संकल्पना, नवीन आम्ही आदर्श स्वीकारू शकतो आणि त्यामुळे ते नवीन बदल घडतील. प्रमोदजी, बऱ्याच जणांचा असा आरोप आहे की ते निवडणुकीला उभे राहतात ते पॅनल म्हणून, पण निवडून येण्याचा विचार मात्र स्वतःचाच करतात. यात किती तथ्य आहे? माझ्याबद्दल जर काही गैरसमज असेल तर लोकांनी काढून टाकावा. मी स्वतः पूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. मागच्या वेळेस पण आमचा एक उमेदवार शांताराम निकम एक थोड्याशा मतांनी पडला. अच्छा. एक 50-100 मतांनी पडला. परंतु आम्ही प्रामाणिकपणे सर्वांना निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी स्वतः संपूर्ण शहरामध्ये आपले जास्तीत जास्त लोक कसे निवडून येतील, रिपब्लिकन चळवळीचे लोक कसे निवडून येतील, बाबासाहेबांना मानणारा वर्ग कसा सत्ताधारी होईल, याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे माझ्यावर जी अफवा आहे ती खोटी आहे. आणि तसं काही नाही. मी आजही आवाहन करतो संपूर्ण शहरातली जी युवा पिढी आहे, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, वकील असतील किंवा रिपब्लिकन चळवळीला वाहून घेणारे कार्यकर्ते असतील, त्यांना अपील आहे माझं, त्यांनी सत्तेमध्ये येण्यासाठी या निवडणुकीच्या मध्ये मला संपर्क साधला, तुम्ही त्यांच्यासाठी योग्य तो मार्ग निवडेल. सुभाष टेकडीच्या चौकात जो पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला गेलेला आहे त्याबाबत असे म्हणजे आरोप आहेत की यात भ्रष्टाचार झाला आहे, अनियमितता झालेली आहे. याबाबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाने कधी काही भूमिका घेतलेली दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून सातत्यानं पीपल्स रिपब्लिकन पक्ष आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार बालाजी किनीकर यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता. आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पाठपुराव्याने आणि पुतळा स्मारक समितीच्या वतीनं आमचे नेते अरुणजी कांबळे हे आम्ही सोबत होऊन जेव्हा सातत्यानं पाठपुरावा केला तेव्हा ते निधी तिथं आणला गेला. आणि हा निधी पण कसा आणला, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, एकनाथ शिंदेंनी मोजून 4 दिवसामध्ये हा निधी दिलेला आहे. मोजून 4 दिवसामध्ये या पुतळा उभारण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला किंवा पैसे खाल्ले किंवा कोणी काय केलं असे जे आरोप करणारे लोक आहेत
तेच लोक पुतळा बसवतात ना किंवा पुतळ्याचं उद्घाटन करताना सातत्याने विरोध करत होते, सातत्याने खोडसाळ प्रचार करत होते, सातत्याने त्यांनी सांगितलं की पुतळा बरोबर नाही, हे बरोबर नाही, स्ट्रक्चर बरोबर नाही. आम्ही स्वतः स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्याचं उद्घाटन जे झालं त्याच्यामध्ये सर्वात मोठा सेवाचा वाटा तर मी प्रमोद टालेचा होता. जर त्या पुतळ्याच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा अनियमितता आली असेल किंवा स्ट्रक्चरमध्ये जर काय प्रॉब्लेम असतील तर त्यांनी रीतसर चौकशीची मागणी करावी आणि चौकशीमध्ये जर अनियमितता आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करावी ना. संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. आम्ही कारवाईला समर्थन करू. उलट प्रमोदजी, सुभाष टेकडीचा इतिहास आहे की एकदा एका माणसाला संधी दिली की पुन्हा दिली जात नाही, पण बोटावर मोजण्या इतकी लोक 2-3 आहेत की ज्यांना पुन्हा पुन्हा इथली जनता निवडून देते. त्याच्यात प्रमोद टाले देखील एक आहेत. तर ही किमया तुम्ही कशी घडवून आणता? म्हणजे सातत्यानं हे काम करत असताना रात्री बेरात्री, म्हणजे दिवसात सोडाच, रात्री 2-2 वाजता मी पोलीस स्टेशन गाठले, रात्री 2-2 वाजता सेंट्रल हॉस्पिटल गाठलेलं आहे. त्यांच्या मैतापासून अगदी जलदान विधी आणि अजून सर्व कार्यक्रम त्यांनी सातत्यानं संपर्कात लोकांच्या असल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट काय, मला हे सर्व करायला काय पैसे लागत नाही. हे करत असताना मला फक्त माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज पाहिजे आणि माझ्या ॲक्टिवामध्ये पेट्रोल पाहिजे, बस. याच्या पलीकडे मला काही नको. माझं काय ऑफिस तर नाहीच आहे. मी सातत्यानं जिथं जाईल तिथे समस्या सोडवायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे ऑफिस घेण्यासाठी काय पैसे नाही आहेत, माझ्याकडे काय करोडो लाखो रुपये नाही आहेत कमी माझं ऑफिस घेऊ शकू. लोकांकडे असतील, माझ्याकडे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मोठ्या ऑफिसमध्ये बसून एसीच्या आतमध्ये बसून लोकांशी संपर्क होत नाही. बरोबर. त्याच्यासाठी रस्त्यात धावावं लागतं. आणि मी रस्त्यातला माणूस आहे. माझ्याकडे लोक बोलतात मला, अरे क्या गाड़ी भी नहीं लिया अभी तक. नहीं, एक्टिवा है, अच्छी एक्टिवा में 4 लोग ज़्यादा मिलते, 4 लोग ज़्यादा मिलते, 4 लोग ज़्यादा समस्या छुटती है. अच्छा, यही वजह है कि आप लोगों से जुड़े हैं. हा, लोकांमध्ये जुळलेला माणूस आहे. लोकांच्या सुखदुःखाशी समरस असलेला माणूस मी आहे. त्याच्यामुळं या गोष्टी खोट्या आहेत की बाबा 2-3 जे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा येत नाही, हा इतिहास खोटा आहे. म्हणून इथला जो समाज आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतो. सध्या तुमची झालेली शिंदे शिवसेना गटाबरोबरची युती जी आहे ती तुमच्या किती पथ्यावर पडणार आहे? शिंदे सेनेबरोबर युती झाल्यामुळं भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन चळवळीला चांगलं बळ मिळेल अशी निश्चित अपेक्षा आहे. कारण की सत्ता यांची येणारे काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल चांगल्यापैकी चळवळीला. अक्षदा, तू एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण बघशील किंवा देशाचं बघशील तर महिलांना हवं तितकं राजकारणात प्राधान्य दिलं जातंय का? महिलांना राजकारणातच काय तर कुठेच प्राधान्य दिलं जात नाही असं मला वाटतं. किंवा असं होतं की नावापुरतं एका महिलेला एक हेड बनवतात किंवा काहीतरी पद देतात की त्याने वाटावं की हा आम्ही महिलांना काहीतरी पुढे आणतोय, पण खरं त्याची धुरा सांभाळणारे काही कोणीतरी वेगळंच असतात. तर असं वाटतं मला की महिलांनी आता हे समजायला हवं की निर्णय क्षमता जी आहे किंवा निर्णय घेण्याचं जे डिसिजन मेकिंग आहे ते त्यांच्या हातात असलं पाहिजे, ना की कोणाच्या दुसऱ्याच्या हातात. माझं पण तेच ठरलेलं आहे. कारण की जी एक इंडिपेंडेंट विचारसरणी असते ना ती मी लहानपणापासून जपली आहे. कारण की माझी आई एक उच्च शिक्षित महिला असल्यामुळे माझ्या घरामध्ये ते एक वातावरण होतं की आपले निर्णय किंवा फॅमिलीमध्ये जेव्हा काही डिसिजन होतं तेव्हा माझा आवाज असतो, माझं मत ऐकलं जातं. अच्छा. हो, हे इतर फॅमिलीमध्ये नसेल कदाचित, पण मला हे लहानपणीपासून अनुभव स्वातंत्र्य आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला मिळालं पाहिजे. आणि नाही घरातच नाही तर ह्या राजकारणामध्ये जिथे ही मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे, मेल डॉमिनेटेड राजकारण आहे, तिथे फक्त महिलांनी फक्त नावापुरतं किंवा पपेट सारखं एक न येता
त्यांनी पूर्ण मिळून मिसळून सहभाग घेऊन त्यांचे जे विचार मांडून त्यांनी त्यांच्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. त्यांच्या अधिकारांची जाणीव असलीच पाहिजे. आणि कारण स्त्रियांना स्त्रियांचे प्रश्न नाही माहिती असणार तर कोणाला माहिती असणार. आणि मला खूप मनापासून वाटतं की आपल्या संविधानात लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 50% आरक्षण दिलंय ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळीकडे नसतं, हे आपल्याला मिळालं आहे. आणि आपल्या भारतामध्ये आपल्याला हे स्वातंत्र्य आहे, तर आपण याचा स्वातंत्र्याचा उपयोग करावा. प्रत्येक स्त्रीने तिचं मत मांडावं आणि ठामपणे मांडावं. क्या बात आहे. पण अनेकदा आपण असं बघतोय की आरक्षणाच्या बळावर काही महिला निवडून येतात, पण पुढच्या काळामध्ये निर्णय घेणारे त्यांचे नातेवाईक असतात. कोणाचा भाऊ असतो, कोणाचा नवरा असतो, कोणाचा सासरा असतो. तुझ्या बाबतीत भविष्यात असं होऊ शकतं का? पण आम्हाला फिलॉसॉफीमध्ये आमच्या टीचरनी शिकवलं होतं की रॅशनल थिंकिंग असतं ना, लॉजिक, आणि प्रश्न विचारायचे सतत. जोपर्यंत तुझं समाधान होत नाही ना की हे बरोबर आहे, तोपर्यंत तू असं मान नाही डोलवायची किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून नाही करायचं. तू तुझा डोकं वापर, तुझे निर्णय तू घे, आणि तेव्हाच असं तू विकसित होशील. त्यामुळे मला माहिती आहे की मी तर माझे निर्णय स्वतःच घेणारी आहे. प्रमोदजी, सातत्याने 3 वेळा सुभाष टेकडीच्या जनतेने तुम्हाला तुमचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. यावेळेसही देतील का? आणि देत असतील तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर मतदारांना आता सामोरे जाणार आहात? 2022ला निवडणुका संपल्या, त्याच्यानंतर आज निवडणुका लागतात, म्हणजे जवळपास 4 वर्षांनी. या 4 वर्षाचा जर इतिहास बघितला तर कुठलाही पदाधिकारी नव्हता, नगरसेवक नव्हता. या पिरियडमध्ये सातत्यानं आपण नगरसेवक पदाची भूमिका बजावलेली आहे. सातत्यानं लोकांची कामं केलेली. विशेषतः कोविडपासनं जो कामाचा वेग आपण घेतला, कोविडमध्ये रात्रंदिवस आपण जनतेच्या सेवेमध्ये होतो. त्याच्यामध्ये मला स्वतःला कोरोना झाला होता, तरी आपण त्या पद्धतीने, आमचे सुनील सुर्वे ते कोविडमध्ये सातत्यानं काम करत असताना त्यांना वीरमरण आलं. म्हणजे हे सर्व काम करत असताना त्याच्यानंतर नागरी सुविधेची समस्या सोडवताना नगरसेवक पद नसतानाही आपण सर्वात जास्त निधी आणला. आम्ही काय नगरसेवक नव्हतो. त्यामुळं सातत्यानं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला कुठलाही राजकीय भाग नाही याच्यामध्ये. जो आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय याच्यामध्ये कुठलंही राजकीय हे नाहीये. आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहोत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवणार आहोत. विकास आम्हाला प्रभागाचा करायचा आहे. प्रभागाच्या सर्व क्षेत्रामध्ये, ते क्रीडा क्षेत्र असेल, ते नागरी सुविधेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अजून सामाजिक प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत. एवढी वर्ष झाली म्हणजे निवडणुका नव्हत्या, प्रमोटाले नगरसेवक नव्हते, तरी उद्घाटनांचा धडाका असेल किंवा विकास कामांचा धडाका असेल किंवा वारंवार निधी आणण्याचा धडाका असेल, हे कुठल्या बळावर तुम्ही सगळं जुळवून आणलं? सर्व लोकांच्या जेव्हा जेव्हा समस्या आम्ही ऐकायचो तेव्हा डोक्यात चक्र चालू असायचं ना, किंवा याच्यासाठी आता 10 रुपये लागणार आहे, आणायचे कुठून? मग ते मार्ग जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सत्ताधाऱ्यांसोबत आम्ही बसलो, सत्ताधाऱ्यांवर युती केली, आणि युतीच्या मार्फत मी राज्य सरकारचा निधी असेल, केंद्र सरकारचा निधी असेल, इव्हन महानगरपालिकेचा निधी, हा निधी आम्ही सहजपणे आणू शकलो. आजच्या घडीला प्रभागामध्ये काही नसताना सर्वात जास्त निधी आज आपण आणलेला आहे. त्याच्यामुळे उद्घाटनाचे धडाके नाहीये, सातत्यानं रोज उद्घाटन आहे. अक्षता, जाता जाता तुझ्या मतदारांना काय अपील करशील? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमच्यासमोर एक नवीन चेहरा उभा आहे, एक नवीन ऊर्जा आहे, एक नवीन आयडिया, एक नवीन थॉट घेऊन मैदानात मी उभी राहते, आणि एक पावित्र्य आहे, कारण पहिल्यांदा आहे. त्यामुळे बाकीचे डावपेच, एक कलाकार असल्यामुळे एक पैसे कमावण्याचा काही स्वार्थच नाही आहे. त्यामुळे जे काही आहे सगळं मनापासून आहे आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि खूप प्युअर आहे. त्यामुळे ती जी
तो जो प्युअरनेस आहे एका स्त्रीमधला, एका मुलीमधला, तो तुमच्यासमोर आज आणलाय. आणि अशी मी आशा करते की मी तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि तुमच्याशी कनेक्ट होईन. तुमचे सगळे प्रॉब्लेम, सगळे समस्या त्या ऐकून, समजून त्याच्यावर काय मार्ग काढता येईल, काय सोपे मार्ग काढता येतील आणि ते मेंटेन कसे करता येतील, कायमचे काय सोल्युशन्स निघतील, हे सगळं आपण डिस्कस करून आपण एक नवीन मार्ग शोधूया आणि ही विकासाची गंगा पुढे चालवूया. मनापासून मी सगळ्यांना एकच विनंती करेन, माझ्या ज्येष्ठांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या बहिणींना, माझ्या आयांना, सगळ्यांना एकच विनंती करेन की येत्या 15 जानेवारी 2026 उल्हासनगर महानगरपालिकेच्या या निवडणुकींमध्ये मला म्हणजेच अक्षता प्रमोद टाले यांना आणि माझे वडील प्रमोद टाले यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि आपले मतदानाचा हक्क बजावून या लोकशाहीच्या विकासासाठी तुम्ही एक पाऊल उचला. आजपर्यंत माझ्या वडिलांनी तुमची सेवा सातत्याने केली आहे आणि आज तो वारसा मी माझ्या हातात घेतला आहे आणि तो पुढे चालवण्याचा माझा उद्देश आहे. तर माझी खात्री आहे मी तुम्हाला निराश करणार नाही आणि पुढे आपलं एक सुंदर उज्ज्वल भविष्य असेल. बरं, लक्षात ठेवा, कितीही गेले आणि कितीही आले तरी निवडून येतील फक्त प्रमोद टाले आणि अक्षता टाले. प्रमोदजी, तुम्ही तुमच्या मतदारांना काय साथ घालाल? गेले 30 वर्ष सातत्यानं प्रभागाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि या संधीचं निश्चितपणे काम करत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये याचा आणखीन विकास कसा होईल किंवा विकास आणखीन प्रगल्भ कसा होईल या दृष्टिकोनातनं मी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभा आहे. आणि या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन चळवळीचा जो गाभा आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे, हे विचार घेऊन कुठलंही राजकारण न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे. आणि मला निश्चितपणे मी आश्वासित आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार हे मला प्रमोद टाले यांना आणि आमच्या अक्षता प्रमोद टाले यांना बहुमताने निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो. लक्षात ठेवा, किती गेले आणि किती आले तरी निवडून येतील प्रमोद टाले, तरी निवडून येतील अक्षता टाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाला राजकीय सामाजिक समतेचं साधन मानलंय, परंतु आम्ही 5 वर्ष बाबासाहेबांच्या नीतिमत्तांच्या गोष्टी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या गोष्टी करतो, परंतु शेवटी मात्र निर्णय घेताना कुठेतरी हायगाय होती की काय अशी परिस्थिती निर्माण होते. परंतु आकाशगाथाच्या माध्यमातून आम्ही अपील करू इच्छितो की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. आपलं मत 5 वर्षासाठी, आपलं स्वातंत्र्य कुणाच्या तरी हाती बहाल करण्यासाठी वाया घालवू नका. योग्य माणसाला निवडा, जो शिक्षित असेल, समाजसेवेची त्याला जाण असेल, तुमचे प्रश्न समजून घेण्याची उमेद असेल, ती सोडवण्यासाठी तळमळ असेल, अशा चेहऱ्यांना तुम्ही प्राधान्य द्या. आज मला खूप बरं वाटतंय की एका बाप बेटीशी एक परिपक्व अशी चर्चा मला घडवून आणता आली. या निमित्तानं मतदारांशी तुम्ही संवाद साधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी एकनिष्ठ राहणारं परिवार म्हणून टाले परिवाराकडे पाहिलं जातं. आकाशगाथाच्या माध्यमातून तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या निवडणुकीत जनता तुमच्या बाजूने कौल देतील धन्यवाद. की नाही देतील हे आम्हाला आणि दर्शकांना बघायला निश्चितच आवडेल. धन्यवाद.